नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडी लागवडविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, भेंडी हे पीक अतिशय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक आहे. साधारणतः खर्च वजा जाता दररोज 1000 रुपये या पिकातून तुम्हाला सहज मिळू शकतात असं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो. आता भेंडी पिकाच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर साधारणतः 3-3.5 महिन्याचा कालावधी असणारं हे पीक आहे. लागवडीनंतर 40-45-50 दिवसाला या पिकातून जे काही उत्पादन आहे तर ते निघायला त्या ठिकाणी सुरुवात होते. आता हे व्हरायटीनुसार आहे शेतकरी मित्रांनो. काही व्हरायटीमध्ये 40-45 दिवसापासून तोडा निघायला सुरुवात होते, तर काही व्हरायटी ह्या 45-50-55 दिवसापर्यंत जातात. त्यानंतर पुढचे जे काही 45 ते 50 दिवस आहे तर या पिकातून सतत तोडा त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. आता शेतकरी मित्रांनो, भेंडी पीक मंजुराच्या आणि मेहनतीच्या दृष्टीनं खूप खर्चिक पीक आहे. म्हणजे तोडणीसाठी याला मंजुराची खूप गरज असते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे उपलब्ध मंजूर कसं आहे त्यानुसार तुम्ही भेंडी लागवडीचं नियोजन हे करू शकता. आता तुम्हाला 1-1.5 एकर भेंडीचं नियोजन करायचं असेल, लागवड करायची असेल, तर तुम्हाला बाहेरून मंजूर त्या ठिकाणी लागणार आहे आणि मंजुरासाठी खर्च खूप येतो शेतकरी मित्रांनो. त्यापेक्षा तुमच्याकडे जर घरचं एक 4-5 मंजूर असेल तर तुम्ही 10 ते 15 गुंठे असंच नियोजन करा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून खर्च कमी लागेल आणि उत्पादन हे चांगलं मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाची लागवड कशी करावी, बियाणं कोणते घ्यावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकासाठी जे काही आवश्यक तापमान तर हे 18 ते 20 डिग्री सेल्सिअस पासून 35 ते 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे काही तापमान आहे तर हे त्या ठिकाणी पोषक मानलं जातं. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये या पिकासाठी पोषक वातावरण असल्यामुळे या काळात भेंडीचं उत्पादन हे चांगलं मिळतं. आणि शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये भेंडीला मार्केटमध्ये चांगली मागणी असते, त्यामुळे दरही चांगला मिळतो आणि एकंदरीत चांगले पैसे या पिकातून त्या ठिकाणी आपल्याला या काळात मिळत असतात. आता उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्हाला भेंडीची लागवड करायची तर तुम्हाला चांगल्या प्रतीच्या जमिनीची निवड करणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. एरवी तुम्ही पावसाळी किंवा हिवाळी हंगामामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीत भेंडीची लागवड करू शकता, परंतु उन्हाळी हंगामात जर तुम्हाला भेंडीची लागवड करायची तर उत्तम पाण्याचा निचरा होणारी काळी आणि भारीची जमीन निवडणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून अशी जमीन जी इथं कमी तापते शेतकरी मित्रांनो तापमानामध्ये, जिला पाणी कमी लागतं आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा जमिनीत थंडावा जास्त असतो, त्यामुळे उत्पादन जे इथं चांगलं निघतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी, भारी जमीन असावी आणि काळीची असावी, अशा जमिनीची तुम्ही निवड करू शकता. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता भेंडीची लागवड कशी करायची तर 2-3 प्रकारे तुम्ही भेंडीची लागवड करू शकता. तुम्ही एक तर सरळ सरीमध्ये भेंडीची लागवड करू शकता, साध्या लॅटरलवर भेंडीची लागवड करू शकता किंवा मग बेड मल्चिंगवर तुम्ही लागवड करू शकता. आता हे जे काही तिन्ही प्रकार मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो. परंतु माझ्या मते जर उन्हाळी हंगामात तुम्हाला भेंडीची लागवड करायची आणि चांगलं उत्पादन घ्यायचं तर बेड मल्चिंग हा पर्याय त्या ठिकाणी बेस्ट आहे. थोडा खर्च लागेल शेतकरी मित्रांनो, परंतु बेड मल्चिंगवर उन्हाळ्याच्या काळामध्ये उत्पादन चांगलं निघतं, त्यामुळे बेड मल्चिंग हा एक बेस्ट पर्याय आहे. आता अंतर कसं ठेवायचं तर तुम्ही बेड मल्चिंगवर घेणार असेल किंवा साध्या लॅटरलवर किंवा सरीमध्ये घेणार असेल तर 2 ओळीतलं जे अंतर तुम्हाला ठेवायचं आहे कमीत कमी 3.5 ते 4 फूट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला बेड पाडायचे, सरी पाडायची किंवा लॅटरल आतरायचे. त्याच्यानंतर 2 झाडातलं अंतर जवळपास 1 फूट असलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला भेंडीची लागवड त्या ठिकाणी करायची आहे. आता शेतकरी मित्रांनो, बेड मल्चिंगवर तुम्ही लागवड करणार असेल तर लागवडीवेळी तुम्हाला भेसळ डोस देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, कारण तुम्ही नंतर ग्रॅन्युअल स्वरूपातली खते भेंडी पिकाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला वॉटर सोल्युबल खते द्यावी लागतात आणि वॉटर सोल्युबल खतांसाठी खर्च जास्त येतो. त्यामुळे लागवडीवेळीच बेड मल्चिंगवर लागवड करणार असेल तर एक चांगल्या प्रतीचा भेसळ डोस देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग भेसळ डोसमध्ये खतं कोणती घ्यायची तर सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही एकरी 2 बॅग घेऊ शकता. 10-26-26 तुम्ही 1 बॅग घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यासोबत तुम्हाला 10 किलो सल्फर, 25 किलो मायक्रोन्यूट्रियन्स आणि 25 किलो मॅग्नेशियम असा बेसल डोस तुम्हाला एकंदरीत देऊन टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खत व्यवस्थापन करण्याची गरज नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता बियाणं कोणते घ्यायचे तर बियाणामध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या व्हरायटी आहे. तुमच्या पाहिल्यात असेल किंवा तुमच्या शेजारी कोणी शेतकऱ्यांनी लावले असेल किंवा तुमच्या लोकल मार्केटला जी भेंडी सगळ्यात जास्त चालते अशा व्हरायटीची लागवडीसाठी निवड करावी. किंवा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला काही व्हरायटी सांगतो त्यातसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्टेजची राधिका घेऊ शकता, सकाटाची बाजीगर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो,
सन ॲग्रोची एक कायरा म्हणून चांगली व्हरायटी आहे, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कलस सीडची थलायवा 1538 ही एक चांगली व्हरायटी आहे, ही सुद्धा व्हरायटी त्या ठिकाणी लागवडीसाठी घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही व्हरायटी आहे तर त्या व्हरायटी त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. आता भेंडी पिकाला शेतकरी मित्रांनो नियमित जे काही पाणी व्यवस्थापन आहे तर ते करणं तुम्हाला गरजेचं आहे. जास्त पाण्याचा ताण भेंडी पिकाला उन्हाळी हंगामामध्ये त्या ठिकाणी पडू देऊ नका, जेणेकरून शेतकरी मित्रांनो फुलांची गळ होणार नाही, सेटिंग चांगलं होईल. त्यामुळे पाणी व्यवस्थापन नियमित करा. त्यानंतर ज्या काही फवारण्या किंवा आळवण्या करायच्या आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ देणार आहे पुढच्या याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो. आणि वॉटर सोल्युबल खते त्यामध्ये आपल्याला कोणती द्यायची त्या संदर्भात पण मी तुम्हाला व्हिडिओ देणार. तण नियंत्रण कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो शक्यतो बेड मल्चिंग वर करणार असेल तर तणांचा त्या ठिकाणी जास्त तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे अडचण येत नाही. परंतु साध्या याच्यामध्ये तुम्ही ड्रीपवर किंवा साध्या सरीमध्ये लागवड केली असेल तर शक्यतो खुरपणी करून तण नियंत्रण करा. तणनाशकाचा वापर करू नका. तणनाशकाचा वापर केला तर भेंडीची वाढ थांबणे, भेंडी पिवळी पडणे, परिणामी उत्पादन कमी येतं. त्यामुळे शक्यतो तणनाशकाचा वापर उन्हाळी हंगामात करू नका. खुरपणी करून तण नियंत्रण करा. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये जर भेंडीचं नियोजन केलं तर एकंदरीतच तुम्हाला या पिकातून चांगले पैसे राहू शकतात. बाकी माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.